आज आपण ऑरेंज आईस्क्रीम रेसिपी पाहणार आहोत। तर इथे मी ऑरेंज आईस्क्रीम बनवलेली आहे। तर या आईस्क्रीममध्ये कुठलंही इसेन्स न वापरता ही आईस्क्रीम बनवलेली आहे। रिअल फ्रूट वापरून म्हणजे नॅचरल फ्रूट वापरून ही ऑरेंज आईस्क्रीम बनवलेली आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी ऑरेंज घेतलेले आहेत, धुवून पुसून घेतलेले आहेत। सगळ्यात आधी आपल्याला याचा ज्यूस करून घ्यायचा आहे। तर ऑरेंज मधोमध कापून असे बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे। तर एका भांड्यावर मी गाळणी ठेवलेली आहे, चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ऑरेंज ज्यूस काढून घ्यायचा आहे। साधारणतः 4 ते 5 ऑरेंजचा ज्यूस काढायचा, म्हणजे 1 कप भर आपल्याला ऑरेंज ज्यूस लागतो या आईस्क्रीमसाठी। तर मेजरिंग कप असतात ना, त्या कपने आपल्याला 1 कप ऑरेंज ज्यूस लागतो। तर आता तुम्ही लहान मोठ्या कुठल्या आकारातले ऑरेंज वापरताय त्यानुसार ऑरेंज कमी जास्त लागू शकतात। आपल्याला मोजून घ्यायचा आहे ऑरेंज ज्यूस। तर ह्या विस्कच्या साहाय्याने असं सुद्धा आपण ऑरेंज ज्यूस काढू शकतो सोप्या पद्धतीने। मिक्सरचा वापर न करता किंवा ज्यूसरचा वापर न करता आपण अशा सोप्या पद्धतीने ते ऑरेंज ज्यूस काढून घेत आहोत। तर टोटल मी 4 ऑरेंजचा ज्यूस काढून घेतलेला आहे। 2 ऑरेंज तसेच ठेवलेले आहेत। तर आता मोजून घेऊया ऑरेंज ज्यूस आपला 1 कप भरतो की नाही। तर मेजरिंग कप असतो ना, तो 1 कप आपल्याला ऑरेंज ज्यूस पाहिजे। 1 कप ऑरेंज ज्यूस झालेला आहे। आता मी हा एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता ज्यूस बाजूला ठेवायचा ऑरेंज ज्यूस आणि आता व्हिप क्रीम फेटून घ्यायची आहे, बीट करून घ्यायची। तर इथे मी फिओना ब्रँडची घेतलेली आहे व्हिप क्रीम, तुम्ही कुठल्याही ब्रँडची वापरू शकता। तर ही नॉन डेअरी व्हिप क्रीम असते, ही फ्रीजरमध्ये स्टोअर केली जाते। कुठल्याही केकच्या रॉ मटेरियलच्या दुकानामध्ये ही मिळून जाते। तर ही आपण आणल्यानंतर फ्रीजरमध्ये स्टोअर करतो आणि ज्यावेळेस आपल्याला आईस्क्रीम बनवायची त्यावेळेस 3-4 तास आपण फ्रीजरमधून म्हणजे आईस्क्रीमच्या कप्प्यातून काढून आपण खाली भाजीपाला ठेवतो ना, त्या कप्प्यात फ्रीजमध्ये ठेवायची, म्हणजे यातला जो बर्फ असतो तो मेल्ट होतो आणि क्रीम थंड पण राहते। आपल्याला आईस्क्रीमसाठी चिल्ड आणि मेल्टेड स्वरूपात व्हिप क्रीम पाहिजे, तर मग अशा पद्धतीने करायचं आणि जेवढी लागते तेवढी काढून घेतल्यानंतर पुन्हा व्यवस्थित पॅक करून एअरटाईट डब्यामध्ये किंवा एकदम व्यवस्थित पॅक करून त्याला फ्रीजरमध्ये स्टोअर करायचं, तरच ही व्हिप क्रीम टिकते। तर आता इथे मेजरिंग कप घेतलेले आहेत। तर यामधला आपल्याला सगळ्यात मोठा जो कप आहे तेवढी आपल्याला व्हिप क्रीम घ्यायची आहे। मेल्टेड व्हिप क्रीम, ही मेल्टेड आणि चिल्ड व्हिप क्रीम आहे। थंड पाहिजे व्हिप क्रीम आणि मेल्ट पण पाहिजे, त्यासाठी आपण फ्रीजरमधून काढून भाजीपाला ठेवतो त्या कप्प्यात आपण फ्रीजमध्ये ठेवायची, म्हणजे अशी मेल्ट होते आणि थंडही राहते। तर इथे 1 कप व्हिप क्रीम घेतलेली आहे, मेल्टेड चिल्ड व्हिप क्रीम। आता उरलेली मी पुन्हा व्यवस्थित पॅक करून फ्रीजरमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवलेली आहे व्हिप क्रीम। आता आपल्याला याला फेटून घ्यायचं इलेक्ट्रिक बीटरच्या साहाय्याने। तर आईस्क्रीमसाठी इलेक्ट्रिक बीटर लागतं, केक बनवण्यासाठी सुद्धा हीच क्रीम वापरली जाते। कुठल्याही ब्रँडची वापरू शकतो आपण, पण व्हिप क्रीम नॉन डेअरी व्हिप क्रीम वापरतात। तर असं इलेक्ट्रिक बीटरसुद्धा लागतं व्हिप क्रीम बीट करण्यासाठी, म्हणजेच फेटून घेण्यासाठी। तर ही याच्या डबल क्वांटिटीमध्ये होत तोपर्यंत आपल्याला फेटून घ्यायची आहे। सुरुवातीला 1 ते 2 स्पीडवर फेटायची, याला स्पीड कमी जास्त करायचं असतं। तर सुरुवातीला लो स्पीडवर फिरवायची, नंतर हळूहळू स्पीड वाढवायचं। आपल्याला याला सॉफ्ट पीक येतोपर्यंत, म्हणजे ही घट्ट पण झाली पाहिजे आणि खूप अशी कडक झाली नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायची आहे। तर ही जसजशी आपण फेटत जाऊ तसतशी याची क्वांटिटी डबल होत जाते। तर तुम्ही पाहू शकता आधी किती पातळ होती, आता कशी घट्ट व्हायला लागलेली आहे। खूप जास्त आपल्याला फेटायची नाही। तर अशा पद्धतीने सॉफ्ट पीक येतोपर्यंत आपण फेटून घ्यायचं आहे। तर आता फेटत असताना ही साईडने व्यवस्थित मिक्स करत राहायचे आणि पुन्हा एकदा फेटून घ्यायचे। साधारण 5 ते 6 मिनटं किंवा 8 ते 9 मिनटं लागतात क्रीम फेटायला। याला खूप जास्त वेळ लागत नाही, कारण इलेक्ट्रिक बीटरने पटकन होते। आपण नंतर स्पीड वाढवायचं, सुरुवातीला 1-2 वर स्पीडवर करायचं बीट आणि नंतर 3-4 वर करायचं। तर क्रीम छान फेटली गेलेली आहे, अशी उचलली ना तर खाली पडली नाही पाहिजे आणि थोडी हलवली तर ती अशी सॉफ्ट दिसली पाहिजे। अशा पद्धतीने आपण 7 ते 8 मिनटं क्रीम फेटून घेतलेली आहे। आता आपण जो ऑरेंज ज्यूस केला आहे तो कपमध्ये घेतलेला आहे, 1 कप आपण ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे। तर सगळ्यात छोटा जो मेजरिंग कप असतो 1/4 कप, त्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर घ्यायची आहे। 1/4 कप आपण मिल्क पावडर घेत आहोत, म्हणजे दूध पावडर। तर सगळ्यात छोटा जो कप आहे तेवढी आपल्याला दूध पावडर घ्यायची। दूध पावडर नसेल तर डेअरी व्हाईटनर वापरलं तरी चालेल। किराणा मालाच्या दुकानात 10 रुपयाला डेअरी व्हाईटनरचं छोटं पॅकेट मिळतं, ते वापरलं तरीही चालतं दूध पावडरऐवजी। तर सगळ्यात मोठा कप आपण इथे ऑरेंज ज्यूस घेतला आहे आणि सगळ्यात जो छोटा 1/4 कप आहे तेवढी मिल्क पावडर घेतलेली आहे। आता हे दोन्ही मिक्स करायचे आणि इथे गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत। दूध पावडरच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही, ज्यूसमध्ये व्यवस्थित दूध पावडर मिक्स करायची आहे। कारण जर गुठळ्या अशाच राहिल्या तर आईस्क्रीममध्ये अशा मध्ये गुठळ्या लागतात, त्याच्यामुळे या ऑरेंज ज्यूसमध्ये व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत दूध पावडरच्या। आता आपण ऑरेंज आईस्क्रीम करतोय, तर ऑरेंज कलर थोडासा वापरलेला आहे मी।
तर ऑरेंज कलर वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. ऑरेंज कलर नाही वापरला तरी ह्या ऑरेंज आईस्क्रीमची चव अप्रतिम लागते. फक्त छान कलर यावा ऑरेंजसारखा म्हणून मग ऑरेंज कलर वापरला आहे. तर आता इथे अर्धा कप असतो ना तो घेतलेला आहे, मेजरिंग कपचा हाफ कप. तर मेजरिंग कपचा हाफ कप आपल्याला मिठाई मेड घ्यायचं आहे, म्हणजे मिल्कमेड किंवा कंडेन्स मिल्क. मिठाई मेड, कंडेन्स मिल्क, मिल्कमेड हे एकच असतं, फक्त वेगवेगळ्या कंपन्यांनुसार वेगवेगळी नावं असतात, पण तीनही एकच असतं. तरी ते अर्धा कप आपण कंडेन्स मिल्क किंवा मिठाई मेड घेतलेला आहे. आता या व्हिप क्रीममध्ये मिठाई मेड टाकलेला आहे. तर आपण या आईस्क्रीममध्ये अजिबात इसेन्स वापरणार नाही, तर प्युअर ऑरेंज वापरून आपण इथे ऑरेंज आईस्क्रीम बनवतोय. जर तुम्हाला कलर वापरायचा नसेल तर तुम्ही नाही वापरला तरी काहीच हरकत नाही. खूप छान आईस्क्रीम तयार होते ऑरेंज आईस्क्रीम. फक्त कलर दिसत नाही ऑरेंजसारखा, बाकी काही फरक पडत नाही. चव तर खूप छान लागते विदाऊट कलर वापरता सुद्धा. तुमच्याकडे जर कलर नसेल तर कलर न वापरता सुद्धा तुम्ही ही आईस्क्रीम करू शकता. एकदम नॅचरल ऑरेंज आईस्क्रीम तयार होते. पण इथे मी छान दिसावं म्हणून ऑरेंज आईस्क्रीममध्ये कलर वापरलेला आहे, ऑरेंज कलर, फूड कलर वापरलेला आहे. तर आता इलेक्ट्रिक बीटरने साधारण 1 मिनिटभर पुन्हा फिरवून घेतलेला आहे, म्हणजे कलर आणि ज्यूस व्यवस्थित यामध्ये मिक्स होईल. आता हे आपलं आईस्क्रीमचं बॅटर तयार झालेलं आहे. हे आता सेट होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे 10 ते 12 तास फ्रीझरमध्ये. तर 10 ते 12 तास ठेवायचं फ्रीझरमध्ये आणि फ्रीजचं टेम्परेचर हाय करायचं. कधी पण कमी टेम्परेचरवर आईस्क्रीम सेट होत नाही. त्यासाठी जर विकतच्यासारखी आईस्क्रीम सेट करायची असेल तर फ्रीजचं टेम्परेचर वाढवायचं, नेहमी हाय ठेवायचं आईस्क्रीम सेट करण्यासाठी. तर आता इथे मी एअरटाईट डबा घेतलेला आहे, त्यामध्ये ही ऑरेंज आईस्क्रीम काढून घेत आहे. तुमच्याकडे जर एअरटाईट डबा नसेल तर तुम्ही प्लास्टिकच्या कुठल्याही डब्यामध्ये ठेवू शकता. फक्त त्याला क्लिंग रॅप लावा किंवा सिल्वर फॉईल लावून मग झाकण लावून ठेवून देऊ शकता. तर इथे माझ्याकडे एअरटाईट डबा आहे म्हणून मी इथे क्लिंग रॅप याला लावणार नाही किंवा सिल्वर फॉईल लावणार नाही. हे असंच मी 10 ते 12 तास सेट करण्यासाठी ठेवणार आहे फ्रीजरमध्ये. आता हा दुसरा माझ्याकडे डबा आहे, त्याच्यामध्ये उरलेली आईस्क्रीमचं बॅटर मिश्रण काढून घेतलेलं आहे. आता हा एअरटाईट नाही आहे म्हणून याला मी सिल्वर फॉईल लावत आहे. असेल तर लावा, नसेल तर नाही लावलं तरीच चालतं. पण शक्यतो एअरटाईट डबा नसेल ना तर सिल्वर फॉईल किंवा क्लिंग रॅप लावायचं. आणि ते दोन्ही नसेल तर दुधाची पिशवी असते ना, आपण जे दूध आणतो त्याची पिशवी, तर ती धुवून पुसून घ्यायची कोरडी करून आणि ती लावायची या डब्यावर आणि मग झाकण लावून फ्रीजमध्ये आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायचं. ज्यांच्याकडे क्लिंग रॅप किंवा सिल्वर फॉईल नसेल तर दूध पिशवीचा वापर करू शकतो आपण. आता हे 10 ते 12 तास मी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे, किंवा पूर्ण रात्रभर ठेवलं तरी चालेल, छान आईस्क्रीम सेट होते. तर मी पूर्ण रात्रभर आईस्क्रीम सेट करून घेतलेली आहे, किंवा 10-12 तास ठेवली तरीही होते छान आईस्क्रीम सेट. तर मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवत आहे आईस्क्रीम किती छान सेट झालेली आहे. तर मस्त अशी आपली ऑरेंज आईस्क्रीम तयार झालेली आहे. स्कूपरने मी तुम्हाला काढून दाखवत आहे. तर खूप छान अशी आपली क्रीमी सॉफ्ट अशी ऑरेंज आईस्क्रीम तयार झालेली आहे. रिअल ऑरेंज वापरून आपण इथे आईस्क्रीम बनवलेली आहे. याच्यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल फ्लेवर वापरला नाही. कलर वापरलेला आहे थोडासा, पण कलर न वापरता सुद्धा ही आईस्क्रीम खूप छान होते. फक्त कलर थोडासा लाईट दिसतो, बाकी काही चवीत फरक पडत नाही. कलर न वापरता सुद्धा आपण पूर्णपणे नॅचरलपणे सुद्धा ही आईस्क्रीम बनवू शकतो, अजिबात कलर न वापरता. तर किती क्रीमी सॉफ्ट अशी आपली ऑरेंज आईस्क्रीम तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. मला मी दाखवत आहे तोडून. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही आईस्क्रीम आहे आणि घरच्या घरी एवढी भारी आईस्क्रीम होते की तुम्ही जर या पद्धतीने आईस्क्रीम केली तर तुम्ही विकतची आईस्क्रीम कधीच आणणार नाही, इतकी छान ही आईस्क्रीम तयार होते. तर तुम्ही एकदा करून पहा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा, बाय बाय.